नमस्कार. आज आपण लसणाची चमचमीत खमंग चटणी तयार करणार आहोत. ही चटणी आपण अगदी 1 ते 2 महिने सुद्धा छान साठवून ठेवू शकतो. लसूण खाण्याचे फायदे आहार तज्ञांनी सुद्धा मान्य केले आहेत. लसूण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि जेव्हा तो योग्य पद्धतीने चटणीच्या स्वरूपात सेवन केला तर त्याचे फायदे आणखी वाढतात. लसणाची चटणी ऋतूनुसार योग्य प्रमाणात खाल्ली तर फायदेशीर ठरते. पावसाळ्यात अपचन, सर्दी, खोकला, जंतुसंसर्ग असे विकार होण्याची शक्यता असते. म्हणूनच यावर गुणकारी ठरणारी लसणाची सुकी चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य अचूक प्रमाणात कसे घ्यायचे आणि त्यासाठी लागणाऱ्या टिप्स आपल्याला या रेसिपीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी ही रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. चटणी बनवण्यासाठी इथे आपण शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. आणि इथे 4 चमचे आपण तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ, आणि 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. बाकीचं साहित्य आपण लागेल तसं घेणार आहोत. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट दाखवायचं राहिलं ते म्हणजे हे लसूण. तर लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण अर्धा वाटी घेतल्यात. खरं म्हणजे ह्या पाऊण वाटी जवळजवळ झाल्या आहेत, कारण की हे लसूण मोठे आहेत. आपल्याला जर लसूण कमी हवा असेल तर कमी घातल्यात तरीही चालेल. इथे मी लसणाचीच चटणी बनवायची त्यामुळे लसूण जास्त घेतलेला आहे. इथे आपण एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. शेंगदाण्यांचा कच्चटपणा जाईल इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे. खूप लालसरही नाही करायचे. मध्यम आचेवरती आपण ते भाजून घेत आहोत, सारखे हलवत. हे बघा, अशा रीतीने आपले शेंगदाणे आपल्याला भाजून हवेत. अगदी एखादा हलकासा डाग पडलेला हवा आणि अगदी सहज त्याचं साल निघेल असे शेंगदाणे झाले म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजून झालेत. आपल्याला हवं असेल तर आपण शेंगदाण्यांची सालं काढू शकता, नाही तर असंही वापरू शकता. पुढील कृती पाहूयात, पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते. तर आता शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत. यामध्ये तीळ घालून घेऊयात. तीळही आपण छान भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि तीळ आपण छान भाजून घेणार आहोत. आत्ता गॅसची फ्लेम एकदम मंद आहे. यामध्येच आता आपण खोबऱ्याचा जो कीस आहे अर्धी वाटी तो घालून घेतलेला आहे. आपण हे प्रमाण व्यवस्थित जर असंच घेतलं तर आपली चटणीही नक्कीच छान होईल आणि खूप दिवस टिकायला मदत होईल. आपण अशा रीतीनं खोबरं शेंगदाणे भाजून घेतलेत म्हणजे चटणी टिकायलाही खूप दिवस टिकण्यासाठी मदत होते. हे बघा, थोडंसं आता आपण खोबरं आणि हे भाजत आल्यावरती यामध्ये जवळजवळ 1 चमचा आपण धणे घालून घेतलेले आहेत आणि जिरं घालून घेतलेलं आहे. आणि आपण हे व्यवस्थित अगदी मंद आचेवरती भाजून घेत आहोत. आपल्याला अजिबात खोबरं खूप लालसर वगैरे करायचं काही नाही आहे. आपल्याला फक्त थोडंसं ते परतवून घ्यायचं आहे. इथे अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. खरं म्हणजे या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत त्यामुळे अर्धी वाटीपेक्षाही त्या जास्त आहेत. आपल्याकडे जर लहान मुलं खाणार असतील आणि आपल्याला जास्त लसूण नको असेल तर आपण यापेक्षा थोडं कमी लसूण घेतलात तरीही चालेल. हे बघा, अशा रीतीनं आपलं छान ह्या भाजून झालेले आहेत शेंगदाणे, तीळ, खोबरं वगैरे. आता गॅस बंद केला आहे आणि बंद गॅस केल्यावरती सुद्धा मी हे थोडंसं हलवून घेते. आणि हे बघा, अशा रीतीनं हे आता आपण थोडा वेळ गार करायला ठेवून देणार आहोत. थोड्या वेळाने हे बघा, आता आपण पाहिलं गार झालेलं आहे, थोडं कोमट झालेलं आहे हे सगळं. तर आता हे कोमट झाल्यावरती याच कढईमध्येच आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊयात. ह्यामध्ये इथे आपण आत्ता चिंच घालणार आहोत. हे बघा, एवढी अगदी 1 चिंचेचं बुटूक घातलेलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा साखर घालणार आहोत आणि त्याच्या आधी हिंग घालून घेतले. अगदी छोटा चमचा, पाव चमचा हिंग घातले आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. घरातली जी आपली पण वर्षाची साठवणुकीची केलेली असते लाल मिरची पावडर ती घातलेली आहे. आपल्याला आणखी छान रंग हवा असेल तर आपण काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालेल. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूयात. आत्ता हे थोडंसं गार झालेलं आहे, कढई थोडीशी गरम आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. यामध्येच आपण हे मसाले आणि हे घातलं म्हणजे व्यवस्थित ते सगळं मसाले आणि मीठ त्या शेंगदाण्यांना खोबऱ्यांना लागेल. आता ते गार करून घेतलं मी आणि गार केल्यावरती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊयात
आणि पल्स मोडवरती आपण एकदा ते दोनदा फिरवून घेणार आहोत. ही चटणी आपण थोडीशी जाडसरच वाटून घेणार आहोत, त्यामुळे पल्स मोडवर म्हणजेच चालू बंद करत आपण मिक्सरवरतीही वाटून घेणार आहोत. राहिलेला मसालाही त्यामध्ये घालून घेते. लसूण खाणं अत्यंत फायदेशीर आहे. हृदयरोग, डायबेटीस, अगदी BP यासाठीही गुणकारी आहे. त्यामुळे लसणाचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश असलाच पाहिजे. हे बघा, हे वाटून झालेलं आहे. आता आपण पाहू शकता पल्स मोडवर वाटलेलं आहे. आपल्याला अगदीच जर ओबडधोबड हवं असेल तर आपण अगदी दोनदा पल्स मोडवरती ते चालू बंद करा, म्हणजे आणखी अबोडधोबड होईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता इथे आपली ही चटणी पाहू शकता आपण, खूप छान रंग आलेला आहे. घरचाच लाल मसाला वापरला आहे तरी छान रंग आलेला आहे. आपल्या भारतीयांच्या आणि विशेष करून महाराष्ट्रीयन लोकांच्या जेवणात चटणीचा समावेश अवश्य असतोच. म्हणूनच विविध प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, त्या अवश्य पहा. त्यामध्ये आपल्याला अगदी ओलसर लसणाच्या चटणीची रेसिपी मिळेल, आळशीची चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, कैरीची चटणी, आवळ्याची चटणी आणि अगदी कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपीही आपल्या चॅनलवर आहे, तीही अवश्य पहा. वाटून घेतलेली चटणी ताटात काढून हाताने थोडी मोकळी करून घेतली. लसणाच्या ओलेपणामुळे त्याच्यात काही गुठळ्या निर्माण झाल्या होत्या, त्या आपण मोकळ्या करून घेतल्या. आणि बघा, अशी छान मोकळी सडसडीत आपली ही चटणी तयार झाली आहे. पोळी, भाकरी, वरण भात ह्याच्याबरोबर आपण ही नक्कीच खाऊ शकता. अगदी वडापावबरोबरही खायलाही खूप छान खमंग अशी ही चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आपण कशा पद्धतीने चटणी बनवता हेही कळवा. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.